रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही। 2 महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्यानं टोकाचं पाऊल उचललं आहे। चार्जरच्या वायरनं गळा आवळून नवऱ्यानं बायकोचा खून केला। त्यानंतर घटनेनंतर नवऱ्यानेही गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावामध्ये घडली असून यामुळे संपूर्ण सोलापूर हादरलाय। उळे गावातील गोपाळ गुंड आणि गायत्री गुंड या दोघांचा 2 महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झाला होता। आषाढी एकादशी निमित्त त्यांचे कुटुंबीय कीर्तनासाठी बाहेर गेले होते। रात्री उशिरा घरी परतल्यानंतर कुटुंबियांना गोपाळ आणि गायत्री हे दोघेही मृत अवस्थेमध्ये आढळून आले। प्राथमिक माहितीनुसार पती गोपाळने त्याची पत्नी गायत्री हिचा चार्जिंगच्या वायरनं गळा आवळत खून केला। त्यानंतर स्वतःही गळफास घेत आत्महत्या केली। गोपाळने हे टोकाचं पाऊल का उचललं याचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही। घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून या घटनेचा कसून तपास सुरू केलाय। मात्र या घटनेनं सोलापूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।